मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आपण काही आज प्रश्न बघणार आहोत, तर चला बघूया. एक नंबर बघा, मराठवाडा मुक्ती दिन कधी साजरा होतो? तर 17 सप्टेंबरला. 2 नंबर बघा, हैदराबाद संस्थानाचा शेवटचा निजाम कोण? तर उस्मान अली खान हा आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा, विलिनीकरण मोहिमेचे कोड नेम काय? ऑपरेशन पोलो हे होते. ऑपरेशन पोलोची सुरुवात कधी झाली? 13 सप्टेंबर 1948 ला. 5 नंबरचा प्रश्न बघा, ही मोहीम किती दिवस चालली? 5 दिवस चालली. 6 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय विजयाची तारीख कोणती? तर 17 सप्टेंबर 1948 ही होती. 7 पोलीस ऍक्शनला आदेश देणारे गृहमंत्री कोण? सरदार वल्लभभाई पटेल हे होते. 8 नंबर बघा, भारतीय सैन्य लष्कर प्रमुख कोण होते? तर मेजर जनरल JN चौधरी हे होते. 9 नंबर बघा, निजामाच्या सशस्त्र दलाचं नाव काय होतं? तर रजाकार हे होतं. 10 नंबर बघा, रजाकारचा नेता कोण? कासिम रजवी हा होता. 11 नंबर बघा, भारताचे पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान कोण होते? तर पंडित नेहरू हे होते. 12 नंबरचा प्रश्न बघा, पोलीस ॲक्शनसाठी आदेशाची तारीख होती 12 सप्टेंबर 1948. 13 नंबरचा प्रश्न बघा, हैदराबादच्या मदतीने कोणत्या देशाशी संपर्क साधला? पाकिस्तानशी. 14 नंबर बघा, भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? सरदार बलदेव सिंग हे होते. 15 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय सैन्य किती मोर्चावर पुढे सरकले? तर 5 मोर्चावर पुढे सरकले. 16 नंबरचा प्रश्न बघा, भारतीय सैन्य अंदाजे किती सैनिक सहभागी झाले? सुमारे 40,000. 17 नंबरचा प्रश्न बघा, रजाकार दलाची सदस्य संख्या किती? सुमारे 2 लाख. 18 नंबरचा प्रश्न बघा, हैदराबादने शरणागती पत्करली 18 सप्टेंबर 1948 ला. 19 नंबरचा प्रश्न बघा, मराठवाडा कोणत्या प्रांताचा भाग होता? हैदराबाद राज्याचा. 20 नंबरचा प्रश्न बघा, मराठवाड्यातील पहिली हुतात्म्याची घटना कुठे घडली? परभणीतील पळशी या गावात घडली. तर अशा प्रकारे आपण आज काही प्रश्न बघितले. धन्यवाद.